मेशी शिवारात जखमी घोबडाला शेतकऱ्याची तत्परता, वनविभागाच्या तातडीच्या प्रतिसादामुळे जीव वाचण्यास मदत. मेशी, तालुका देवळा, मौजे मेशी येथील मालकी गट नं. 183/4 मध्ये श्री. सुरेश रघुनाथ भामरे यांच्या शेतात आज एक घोबड पक्षी जखमी अवस्थेत आढळून आला. शेतकऱ्याने प्रसंगावधान राखत तात्काळ वनविभागाशी संपर्क साधल्याने जखमी घोबडाला वेळेत मदत मिळाली. घोबड जखमी अवस्थेत आढळताच श्री. भामरे यांनी वनरक्षक डोंगरगाव श्री. भूपेंद्र सुदाम राठोड यांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली. माहिती मिळताच अवघ्या 10 मिनिटात वनरक्षक राठोड हे आपल्या मजुरासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी घोबडाला अत्यंत काळजीपूर्वक व सुरक्षितपणे ताब्यात घेतले. त्यानंतर जखमी घोबडाला पुढील वैद्यकीय उपचारासाठी वनपरिक्षेत्र कार्यालय, देवळा येथे आणण्यात आले. वनपरिक्षेत्राधिकारी श्री. संतोष जाधव तसेच वनपरिमंडळ अधिकारी उमराणे श्री. देविदास चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली घोबडावर पुढील उपचार व देखभाल सुरू आहे. वन्यजीवांसाठी शेतकऱ्याचा संवेदनशील पुढाकार. वन्यजीव संकटात किंवा जखमी अवस्थेत आढळल्यास नागरिकांनी स्वतःहून त्याला हाताळण्याऐवजी तात्काळ वनविभागाशी संपर्क साधणे गरजेचे आहे. मेशी येथील शेतकरी श्री. सुरेश भामरे यांनी दाखविलेली तत्परता आणि वनविभागाने दिलेला तातडीचा प्रतिसाद यामुळे जखमी घोबडाला वेळेत उपचार मिळण्यास मदत झाली. नमस्कार, मी वनरक्षक डोंगरगाव. आज मौजे मेशी मालकी गट नंबर 183/4 मध्ये हा गट नंबर जो आहे तो सुरेश रघुनाथ भामरे यांचा गट नंबर आहे. इथं आम्हाला एक साधारण 5 वाजता माहिती मिळाली की एक घोबड जखमी अवस्थेत आहे. मग आम्ही तिथे आलो. आता घोबड ताब्यात घेतलेली आहे आमचे वनसेवक आणि मी. आम्ही घोबड ताब्यात घेऊन पुढील वैद्यकीय उपचारासाठी तिकडे देवळा येथे घेऊन चाललो. इंडिया लाईव्ह 360. संपादक जेतू कानडे सोबत. वृत्त संकलन महादू मोरे देवळा.